फाइंड द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. काय काढायचं आहे? कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आर. हे बाळांनो आठवा बरं का. आरचा फॉर्म्युला काय आहे रे? तो आरचा फॉर्म्युला काय आहे? तो आहे समेशन ऑफ एक्स वाय मायनस एन एक्स बार इंटू वाय बार डिवाइड बाय अंडर रूटमध्ये काय फॉर्म्युला आपल्याकडे? तो समेशन ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस एन एक्स बार याचा स्क्वेअर. ओके का? हे आपलं होऊन जातं एक ब्रॅकेट पूर्ण झाला इंटू सेम रिपीट करा हे ब्रॅकेट या तर वायच्या केसमध्ये लिहा. कसं बाळांनो? समेशन ऑफ वायचा स्क्वेअर मायनस एन वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं का लक्षामध्ये? या पद्धतीने आपलं आहे. मग करा हिशोब. मग काय आता बघा तुम्हाला ज्या गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला आर काढण्यासाठी सगळा डेटा भेटून जातो पण एक्स बार आणि वाय बार काढून घ्यावा लागतो फक्त एवढं. मग सांगा बरं एक्स बार कसं काढतं रे बाळांनो? समेशन ऑफ एक्स डिवाइड बाय एन. मग बघा बरं समेशन ऑफ एक्स किती आहे? 75. तो 75 डिवाइड बाय एन किती आहे? 25. 75 डिवाइड बाय 25 किती होता रे? 3. बरोबर का? वाय बार काढून बघू. वाय बार कसा असतात? समेशन ऑफ वाय डिवाइड बाय एन. समेशन ऑफ वाय किती आहे रे बाळांनो? 100. तो 100 डिवाइड बाय एन किती आहे? एन आहे आपल्याकडे 25. 25 मग किती झालं बरं? हा झाला 4. बरोबर. तो आता आपण आरच्या व्हॅल्यूमध्ये टाकून देऊया. बघा समेशन ऑफ एक्स वाय बोलतोय का? आहे का तुमच्याकडे समेशन ऑफ एक्स वाय? हो 325. तो 325 ठेवून दिला मायनस एन किती आहे रे? एन किती आहे? 25. तो 25 इंटू काय? एक्स बार इंटू वाय बार आहे. एक्स बार दिला आहे 3 तो 3 ठेवला. वाय बार दिला आहे तुम्हाला 4 तो 4 ठेवला. डिवाइड बाय अंडर रूटमध्ये काय आहे? ब्रॅकेटमध्ये तुम्हालाच म्हणतोय समेशन ऑफ एक्स स्क्वेअर घ्या. समेशन ऑफ एक्स स्क्वेअर किती आहे? 250. तुम्ही ठेवून देणार इथं 250. ओके मायनस एन किती रे बाळांनो आपल्याकडे? 25 इंटू एक्स बारचा स्क्वेअर. एक्स बार आहे 3 याचा अर्थ 3चा वर्ग इंटू या बरं का पुढे काय येईल आता? इथं आता आपल्याकडे समेशन वाय स्क्वेअर. तो समेशन वाय स्क्वेअर किती आहे? 500. समेशन वाय स्क्वेअर 500 तो त्याच्याऐवजी 500 ठेवा मायनस एन किती असतो रे? काय एन आहे ना 25 इंटू वाय बारचा स्क्वेअर याचा अर्थ 4चा स्क्वेअर. तो तुम्ही आता डायरेक्टली कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं तरी देखील चालेल. मग बघा बरं किती उत्तर येते सांगा मला. 325 मायनस हे किती झाला? कॅल्क्युलेटर करून घेऊ आपण. कॅल्क्युलेटर द्या मला. चला बरं का आपण डायरेक्टली आपल्याला घरी येत असेल पण आता टाकून घेऊ आपण. हो ठीक आहे. सांगा बरं काय काय आहे? इथं समोर नाही जायला पाहिजे होतं. ऑन डब्बा बाय डब्बा किती रे? 325 मायनस 25 इंटू 3 इंटू 4. ओके 325 मायनस 25 इंटू 3 इंटू 4 बघून घ्या. 325 मायनस 25 इंटू 3 इंटू 4. ओके खाली आलो अंडर रूटमध्ये आलो. बोला बरं का काय? याच्यात एक ब्रॅकेट आहे इकडून तिकडून ब्रॅकेट आहे मध्ये शिरलो. काय बरं का? 250 मायनस 250 मायनस 25 इंटू 3चा वर्ग मायनस 25 इंटू 3चा वर्ग. ओके चला पुढे जाऊ आपण. आता पुढे जर आपण गेलो तर पुढे काय? इंटू 500 ब्रॅकेटमध्ये गेलो 500 मायनस तो 500 मायनस 25 इंटू 4चा वर्ग इंटू 4चा वर्ग. बघा 4चा वर्ग. डन. या पद्धतीने जे आहे ते बघून घेऊ. 1/2 ते बाळा किती आलं? 0.5. तो हे आपला आन्सर आहे R = 0.5. डन.